राज्याच्या प्रशासनामध्ये पुन्हा एकदा बनावट कागदपत्रांचा काळा चेहरा समोर आला आहे। मागील काही महिन्यांपासून विविध राजकीय नेत्यांच्या नावाने बनावट लेटर पॅड तयार करून निधी मंजूर करण्याची प्रकरणे उघड होत असतानाच आता या गैरप्रकरणाने थेट उपमुख्यमंत्री स्तरांपर्यंत हात पोहोचवला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या नावाने चक्क बनावट लेटर पॅड तयार करून त्यावर खोटी सही करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे। या घटनेमुळे केवळ बीड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरामध्ये प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळामध्ये खळबळ माजली आहे। संबंधित बनावट लेटर पॅडच्या आधारे काही शासकीय कामांसाठी निधी मंजुरीचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली असून प्राथमिक तपासामध्ये या गैरप्रकारामागे काही संघटित गट कार्यरत असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। तपास यंत्रणांनी तातडीने चौकशी सुरू केली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे। उपमुख्यमंत्र्यांच्या नावाचा अशा प्रकारे गैरवापर होणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात असून शासनाच्या दस्तऐवजीकरण प्रणालीतील सुरक्षेवर यामुळे मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। माजलगाव तालुक्यातील लहामेवाडी येथील अशोक वाघमारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सही शिक्क्याचे बनावट पत्र तयार केले होते। हे पत्र त्यांनी जिल्हा नियोजन कार्यालय बीड येथे सादर केले। बनावट सहीचा प्रकार समोर आल्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना याबाबत तातडीने माहिती दिली तसेच पोलिसांशी संपर्क साधला। या बनावटगिरी प्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे अशोक वाघमारे यांच्या विरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे।